हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरी उपासनेला आपण सुरुवात करतोय. 7वा अध्याय आपला सुरू आहे आणि 14 नंबरचा श्लोक आहे, ज्या श्लोकावरती माऊलींनी अत्यंत विस्तृतपणाने टीका केलेली आहे, विस्तृत पद्धतीनं निरूपण केलेलं आहे आणि त्याचा विचार आपण बघायला लागलो आहे. माया नदीमध्ये ही जी सापडलेले जीव आहेत त्यांना कोणकोणत्या समस्यांना संकटांना सामोरे जावं लागतंय याचं वर्णन माऊली करत आहे. सांगायचा माऊलींना संतांना एकच उद्देश असतो, ते म्हणजे माया नदीची ओळख व्हावी, म्हणजे संसाराची ओळख व्हावी. कारण एखाद्या वाईट गोष्टीची सुद्धा ओळख व्हावी लागते. सोडण्यासाठी त्याच्यामधले दोष दिसायला लागतात, म्हणून दोष दाखवण्याचं काम संत करतात, संसारातले दोष दाखवण्याचं काम करत असतात आणि आत्मज्ञानाचा जो मोक्षाचा जो सुखाचा मार्ग आहे त्या सुखाच्या मार्गाचे फायदेही वर्णन करतात, हिताचा आपल्या विचार करतात, कल्याणाचा विचार करतात. आणि म्हणून ते संसाराचा उल्लेख का करतात? मग वास्तविक संसार करायचा नाही, मग त्याच्याबद्दलच्या खाचाखोची सांगायची काय गरज आहे? परंतु संकटाचे सुद्धा खळगे कुठं आहेत, कुठं ते अडथळे आहेत याचं वर्णन केल्याखेरीज ते अडथळे चुकवता येणार नाहीत आणि म्हणून अडथळ्यांचा उल्लेख माऊली करतात. इथं मागच्या 88 नंबरच्या ओळीपर्यंत आपण विचार केलेला होता. वार्धक्याच्या जेव्हा लाटा येतात त्यावेळी त्या मतिभ्रंश होतो, स्मृतिभ्रंश होतो आणि या स्मृतिभ्रंशामध्ये जगाची ओळखसुद्धा विसरतो, तर स्वतःची ओळख कशी ठेवेल? जगसुद्धा त्याला कळत नाही, स्वतः कळत नाही, मग देव कसा कळेल सांगा बघू स्मृतीचा भ्रंश झाल्यानंतर. पण बरेच वेळा आपल्याला कथा कीर्तनाला प्रवचनाला जी गर्दी असते ती वृद्ध लोकांची असते. कदाचित असंही होत असेल, घरात काय करायचं, काही काम करता येत नाही आणि म्हणूनच कथा कीर्तनाला येतात की काय, असा एक मुद्दा आहे. हा काय सगळ्यांच्या बाबतीत मांडता येत नाही. खूप लोकांनी अगदी तारुण्य वयामध्ये परमार्थ चालू केलेला असतो. अशा वेळी वार्धक्यामध्ये सुद्धा त्यांची ऐकायची सवय असते. पण बरेच वेळा तारुण वयामध्ये ज्यावेळी परमार्थाला सुरुवात केली जाते त्यावेळी वार्धक्यामध्ये पारमार्थिक साधना कराव्या लागत नाहीत. पारमार्थिक साधना अगोदरच संपून जातात. इथं वर्णन केलं आहे पुढच्या ओळीमध्ये माऊलींनी, अलीकडच्या काठावरच त्याची माया नदी जी आहे ती ओसरते आणि अलीकडच्या काठामध्ये म्हणजे वृद्धत्व यायलाच पाहिजे असं काय नाही, तर त्या ठिकाणी वृद्धत्वामध्ये फक्त पचवणं चालू असतं आणि हे पचवणं शांतपणे पहुडणं, शांतपणे राहणं हेच गोष्ट आहे. खाणं जे असतं ते तरुण वयामध्ये असतं आणि पचवणं असतं ते सगळं वृद्धत्वामध्ये असावं. आमचं बरेच वेळा होतं, तरुण वयामध्ये खायला वेळ मिळत नाही, म्हातारपणामध्ये वेळ जात नाही, म्हणून तरुणपणामध्ये खायचं जे राहिलं ते म्हातारपणामध्ये खावं लागतं. उदाहरण काय? खायाचा मुद्दा हा आहे की साधना ज्या आहेत त्या तरुणपणामध्ये करायच्या होत्या त्या राहून गेल्या, आता रिकामाच वेळ आहे, काय करायचं? म्हणून पारमार्थिक साधना आपण करत असतो की काय. इथं वर्णन वार्धक्याचं केलेलं आहे. वार्धक्यामध्ये आल्यानंतर परमार्थाच्या मुमुक्षत्व जागू व्हायला लागतं का? पहिलं तीर दिसायला लागत असतो ना, मृत्यू जवळ येत असतो, मृत्यूची भीती वाटत असते, व्याधीने आपल्यावरती हल्ले केलेले असतात, या हल्ले परतवता नाकी नऊ येत असतात, नातलं कमी लेखायला लागतात, अपमानकारक तुच्छतेची वागणूक खूप ठिकाणी मिळायला चालू होते, सत्ता संपते, पैसा असतो पण इंद्रिय काम देत नाहीत, जे खगळं असतं म्हणजे काय, चण्या आहेत करत दात नाही, अशी स्थिती वार्धक्यामध्ये होत असते. आणि सगळा पश्चाताप, सगळं काय म्हणतो आपण त्याला, उद्वेग,
सगळ्या चिंता यांनी ग्रासलेला असतो, याचं वर्णन 86-87 नंबरच्या ओवीमध्ये माऊलीने केलेलं आहे. आणि इथं वर्णन करताना 87 ओवीमध्ये सुद्धा त्यांनी शोकाचा कडा उपजतं, क्रोधाच्या आवर्ती दाटतं, आपदा गिरी चुंबीजतं उधवला ठाई. चुकून माकून जर कुठल्या संकटातून सुटला असला तरीसुद्धा तो पुढे आपत्तीरूपी जी गिधाड आहेत ती गिधाडं किंवा संकटरूपी जी आहेत, पश्चातापरूपी जी गिधाड आहेत ती त्याला टोचीतच राहतात. मग दुःखाचिनी बरबटे बोंबले, पाटी मरणाचे रेवे रोवले, ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया. आणि कोण वाया गेलं हे मागच्या आपण चिंतनामध्ये बघितलेलं आहे. फार विचार करण्यासारखं आपल्याला ती ओवी आहे, की खूप काही सांगून जाते की गेले वाया कोण, हे असे दुःखाच्या चिखलामध्ये गेलेत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख ह्या सगळ्या प्रकारच्या दुःखाच्या चिखलामध्ये माखून गेलेलं आहे. मग मरणाच्या गाळातच फसणार, दुसरं काय होणार आहे. आणि त्या चिखलामध्ये गाळच असतो ना, आणि गाळ म्हणजे कसा असतो, बाहेर पडता येत नाही. त्यामुळं आणि त्यात असूनसुद्धा गाळात असताना कामासक्ती काय सोडतच नाही. इच्छा करायला काही इंद्रिय टवटवीत असायला लागत नाही, इच्छा करायला काय तरुणच असायला लागत नाही. इच्छा करायला ऐकायला चांगली यायला पाहिजे, डोळ्यानं दिसायला पाहिजे, बोलायला चांगले यायला पाहिजे. यासाठी काही गरज नाही इच्छेसाठी. इच्छा अगदी म्हातारपणी सुद्धा होतात आणि म्हणून इच्छा संपत नाही. खरी गोष्ट तीच आहे, सगळ्या गोष्टी संपतात आणि इच्छाच राहते. आणि त्यामुळे इच्छा संपत नसल्यामुळं इच्छेचं मरण वास्तविक व्हायला पाहिजे होतं, पण आपण मरतो आणि इच्छा शिल्लकच राहते. इच्छा कधीच मरत नाही. रोज तिला आपण पाणी घालतो ना, रोज तिचं खत पाणी घालतो, रोज तिची निगा राखतो त्या इच्छेची, कामाची. मग आता हा काम फोपावेल काय, मग खाली येईल सांगा बघू. आणि वार्धक्यामध्ये कामच नसल्यामुळं कामाला चांगलं आपलं काम असते. तुकोबा म्हणतात काम गेला झालो पहा रिकामा. ते रिकामा कधी म्हणतात की काम गेल्यानंतर रिकामा झालो म्हणतात. आणि आम्ही रिकामा असतो त्याच वेळी आमच्यावर कामाचा घाला पडत असतो. ही फार वेगळी गोष्ट आहे. तरुण वयामध्ये एवढ्या इच्छा फार कमी असतात, त्या सगळ्या राहिलेल्या इच्छा वृद्धत्वामध्ये उमटायला सुरुवात होतात, वर यायला सुरू होतात, अंकुरित व्हायला लागतात. मग त्याच ठिकाणी सावध व्हायला तो वाया गेला म्हणतात. अशा चिखलामध्ये फसलेला, कामासक्तीनं वेढलेला जो आहे तो वाया गेला, कारण त्यानं जे दुःखामध्ये गुंतून गेलेला असतो ना. आणि त्यामुळं ह्या सगळे प्रयत्न जे असतात ना नंतरचे माया नदीला घालवण्याचे विफल ठरायला लागतात. कारण अगोदर तारुण्याचा एक मध असतो, आता परत तारुण्याचा मध शिल्लक पण राहिलेला नसतो. आता वार्धक्याची चिंता आहे, सगळं खचून गेलेलो असतो आपण सर्व बाजूनी. चोहूकडे म्हणतात तेने कवळीत ताती पैगा चोहूकडे, वरची उभी आपण बघितलेली आहे. चहू बाजूने हल्ले होतात. चहू बाजूनी म्हणजे काय, एक म्हणजे शरीराच्या बाजूने होणारा पहिला हल्ला, सगळ्यात मोठा हल्ला जो आहे तो शरीर माझ्यावर हल्ला करतो. दुसरा आहे ते जगातलं ज्या स्थिती आहे, जगातली जी वातावरण आहे, जे पूर्वी मी ज्या वातावरणात होतो ते जग एकदम उलटं होते माझ्या विरोधात म्हणजे मूळचाच आहे तसं मीच त्याला विरोध समजायला लागतो. हे जगाचा एक विरोध व्हायला लागतो. तिसरी गोष्ट आहे, जे जवळचे नातलग आहे, ज्यांना पोचलेलं असतं आपण, त्यांना खाऊ घातलेलं असतं, त्यांच्यावर उपकार असतात, पण ते परतफेड करताना उलट्या बाजूने करतात, तो एक हल्ला. कशाला सामोरे जायचं सांगा बघू. आणि हे सामोरे जाताना दमछाक होते जीवाची, आणि जीव असा कासावीस होतो. म्हणून इथं म्हणतात वाया गेले. 89 नंबरची ओवी आपण बघूया. एकी जनक्रियेचे पेटी बांधुनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोणी ठेले. तर काही जण दुसरा मार्ग अवलंबतात बघा. कोणता, यजन क्रियेचा. यज्ञ याग हे सगळे करायचे. याग म्हणजे काय असतील ती काहीतरी एखादी तपासारखी क्रिया जी असतात त्या तपासारख्या यज्ञ करायचे, याग करायचे, योगाचे काहीतरी प्रकार करायचे. आपण जे 6व्या अध्यायामध्ये पाहिले ते वास्तविक काही गोष्टी न झेपण्यासारख्या असतात, पण ते करतात कशा बघा. इथं पेटी बांधून घातली पोटी म्हणलेलं आहे. ही यजनगिरीची पेटी बांधूनी घातली पोटी म्हणजे माया नदी ते अंतरून जाण्याकरता यज्ञगिरीची पेटी पोटाला बांधून घेतली. आपण जी सांगड मागच्या वेळा बघितली होती ना, भोपळा बांधायचा, तो कोणत्या प्रकारचा. आता दुसरी सांगड आहे बघा, एक पेटी, ती म्हणजे यज्ञ याची पेटी बांधायची. मग ही माणसं मात्र कशी करतात, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोणी ठेले म्हणजे स्वर्ग सुखाच्या कपारीमध्ये अडकून राहतात.
कारण यज्ञ, याग, दान, तप, धर्म हे सगळ्या क्रिया ज्या आहेत ह्या जर सकाम झाल्या तर स्वर्गाला कारण ठरतात. स्वर्गापर्यंतच म्हणजे मध्ये अडकून ठेवतात आम्हाला. जर खाली नाही तर वर नाही. स्वर्गामध्ये गेलं तर मुक्तीची आणि व्यवस्था संपून जाते. बरेच वेळा स्वर्गाचा विचार करतात, पण खरा जो मुमुक्ष आहे ना तो स्वर्गाची इच्छा करणार नाही. नाही मोक्ष मिळाला तर किमान मला मृत्यूलोक तरी मिळू दे, का मृत्यूलोकामध्ये परत संधी आहे मुक्त होण्याची. स्वर्गलोकामध्ये मुक्त व्हायची संधी नाही. त्यामुळं शहाण्याने स्वर्गलोकाची इच्छाच करू नये. सगळ्यात श्रेष्ठ इच्छा कोणती असेल तर मोक्षाची इच्छा. आणि 2 नंबरची इच्छा आणि राहिली समजा आपली तर परत आणि मृत्यूलोकात आलेलं बरं, पण स्वर्ग सुख हा खूप दोन्ही बाजूनं माझा तोटा करणारा आहे. म्हणजे स्वर्गसुखाचं वर्णन जे पुराणामधून केलेलं आहे तर तिथं पुण्य जे असतं ते अधिक पुण्य झाल्यामुळे स्वर्गाची प्राप्ती होते, समान पाप पुण्य झाल्यामुळे मृत्यूलोकाची प्राप्ती होते, आणि पाप पुण्य नष्ट झाल्यामुळं मोक्ष प्राप्त होतो. अशा 3 टप्प्यामध्ये वर्णन केलेलं आहे. स्वर्गसुखामध्ये तिथं सुद्धा भोगच आहेत, वरच्या दर्जाचे भोग. मग यज्ञयाग कशासाठी करायचे? सकामतेनं केले जातात आणि म्हणून स्वर्गसुखाच्या मधल्या खाचीमध्ये सापडतात. स्वर्गसुखाच्या कपाटी शिरकोणी ठेवले, त्या कपारीत बरोबर अडकून बसतात. कारण माया नदी पार करण्यासाठी हे लोक यज्ञांचा आधार घेतात. पण बरेच वेळा जे यज्ञ केले जातात हे यज्ञ स्वर्गसुखाची कामना ठेवूनच केली जातात. बरेचसे दानधर्म करायचे, विहिरी तलावी बांधायचे, मंदिरांना मोठमोठ्या देणग्या द्यायच्या, पण याच्या पाठीमागचे उद्देश काय? तर मला पुण्य प्राप्त करायचं आहे. काही वेळा नाम पण घेतात, पण नामाचा पाठीमागचा उद्देश काय आहे? पुण्याची प्राप्ती. मग पुण्याची प्राप्ती जर उद्देश असेल तर त्या नामाला अर्थ राहत नाही. पुण्याच्या प्राप्तीमध्ये पुण्य प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून पुण्य हे सुद्धा एक प्रकारचं पाप आहे असं माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये बोललेलं आहे. माऊलींचा हरिपाठातला पहिलाच अभंग आहे. देवाच्या द्वारे उपाक्षण बरी तेने मुक्ती चारी साधे. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करेल? म्हणजे पुण्याला आम्ही गणतच नाही, म्हणजे आम्ही काउंट करत नाही. त्याला काउंट करत नाही शब्दाचा अर्थ त्याला मॅटर करत नाही. आम्हाला पाहिजे हे काहीतरी आहे, विशेष काहीतरी आहे असं आम्ही त्याला मानतच नाही पुण्याला. काही वेळा त्याचं प्रश्नचिन्ह दिल्यामुळं त्या ओवीचा अर्थ बदलतो, नाहीतर वेगळाच अर्थ होतो. पुण्याची गणना कोण करी असं विधान केलं जर आपण ना, तर विधानार्थी वाक्यामध्ये की पुण्याची गणना पुण्य भरपूर साठवलं जातं असं माऊलींना म्हणायचं आहे. हरिमुखानं म्हणल्यामुळं पुण्याची प्राप्ती खूप होते असा त्याचा एक अर्थ ज्यावेळी विधानार्थी वाक्य आपण करतो त्यावेळी. पण तेच वाक्य जर आपण प्रश्नार्थी बनवलं तर त्यामध्ये अर्थ बदलतो. पुण्याची गणना कोण करी? कोण करीन म्हणजे कोण विचारते त्या पुण्याला? आम्हाला पुण्य वगैरे नको आहे म्हणजे आम्हाला स्वर्ग सुख नको आहे, हे दुसरा अर्थ त्यातून निघू शकतो बरं का. जर आपण त्याला विरामचिन्ह जर बदललं तर विरामचिन्हामुळं अर्थ बदलतात, आपल्याला नेहमीच माहिती आहे. तसे जसे कुठं आपण जोर देतो त्यानुसार वेगवेगळे अर्थ निघू शकतात. इथं जर यज्ञ याग करायचे आहे, तप करायचे आहे, दानधर्म करायचे आहेत तर ते निष्काम असले तरच ते मोक्षाला उपयोगी पडतील. जर ते सकाम असतील तर ते स्वर्गाकडेच घेऊन जातील. म्हणून स्वर्गात्मक पापे, स्वर्गात्मक पुण्य काय म्हणतात? स्वर्गात्मक काय जाय पुण्यात्मक पापे स्वर्गा जायजे, पापात्मक पापे नरका जायजे. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्यगा. 3 विभाग बरोबर माऊलींनी 9व्या अध्यायामधली ही ओवी आहे की जे स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे ते एक प्रकारचं पाप आहे. पाप कशाला म्हणायचं? तर ज्यामुळं मोक्ष अडतो, ज्यामुळं मोक्षाची देवाची प्राप्ती होत नाही त्याला पाप म्हणायचं. आपल्याला जोपर्यंत आपण जीवनमुक्त झालेलो नसतो तोपर्यंत आपण पापी असतो. हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. बरेच जण चोरी करणारे, चाड्या करणारे, भ्रष्टाचार करणारे ह्यांना लोक काय करतात? पापी समजतात. मत्सर करणारे, द्वेष करणारे पापी आहेत, आणि आम्ही तेवढे काय आहेत? तर पुण्यवान आहात. पुण्यवान असाल पण तुम्ही मोक्षार्थी नाही, तुम्ही जीवनमुक्त नाही. पुण्य प्राप्त केलं असेल, पाप कमी असेल
पण पुण्य जरी जास्त झालं तरी आपण मोक्षाला पात्र होत नाही ना. जोपर्यंत मोक्षाला पात्र होत नाही त्यावेळी ते पुण्यात्मक पापच असतं. पुण्य करण्याच्या दृष्टीनं केलेलं एक प्रकारचं पापच असतं. ज्याला लेबल फक्त पुण्याचं असतं, खरं बघायला गेलं तर आतमध्ये ते पापच असतं. पाप का? त्याला अर्थ बघा. जगाच्या दृष्टीनं ते पाप नसतं. जगाच्या दृष्टीनं लोक त्याला महात्मा म्हणतात. अरे किती सज्जन मनुष्य आहे बघा, किती शास्त्राचा अभ्यास करतोय बघा, किती लोक त्याच्या पाया पडतात, किती त्याला हार घालतात, त्याची रथातून मिरवणूक काढतात, सगळं ठीक आहे हो. परंतु जर तो पुण्यासाठी जर करत असेल ना तर स्वर्गाच्या कपारीत सापडला म्हणून समजायचं. माऊली तेच सांगायला लागलेलं आहे की स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकुनी ठेले. या स्वर्ग सुखामध्ये स्वर्गाच्या प्राप्तीसाठी ते अडकून मध्येच राहतात. म्हणून सुखाच्या इच्छेने, स्वर्गसुखाच्या इच्छेने ते पुढे जाऊ शकत नाहीत. पहिल्यांदा कसे तरी मृत्यूलोक मात्र तरुण जातात. कारण मृत्यूलोकात तरुण जाण्यासाठी त्यांच्याकडे साधन काय असते माहिती आहे? यज्ञ वगैरे. त्यामुळे बऱ्यापैकी मृत्यूलोक त्यांना कदाचित मिथ्या वाटतो. मग तरुण जाणं म्हणजे काय? तर मृत्यूलोकातल्या गोष्टी मिथ्या वाटतात. पण स्वर्ग सुख हवं असतं ना. कारण मृत्यू कदाचित ह्या सुखाचा कंटाळा आला म्हणून तेच सुख पाहिजे आहे. काय सुखाचीच इच्छा आहे ना शेवटी. इच्छा कुठं संपलेल्या आहे? इच्छा संपल्याशिवाय मोक्ष नाही. आणि इच्छा म्हणजे स्वर्गसुखाची जरी इच्छा असली तर त्याला मोक्ष कसा अडथळाच निर्माण करणार ना. म्हणून दोन शक्ती आपल्याकडे असते बघा. एक इच्छाशक्ती असते आणि एक प्राणशक्ती असते. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी एक प्राणशक्ती असते, एक इच्छाशक्ती असते. इच्छाशक्ती म्हणजे आपण ज्याला कामाशक्ती ज्याला आपण म्हणतो, ही कामाशक्ती त्या इच्छाशक्तीमध्ये असते. आणि प्राणशक्ती जी असते ती शरीराच्या बलाशी संबंधित आहे. शरीराचं बल हळूहळू खंगत जातं. आयुष्य खातो काळ असं शब्द जो माऊली वापरतात, तुकोबा वापरतात, त्याचा अर्थ आयुष्य हे काळामुळं खंगत जातं. पण इच्छा काळामुळं खंगत नाहीत. इच्छा कमी होत नाहीत. काळ वाढला, मी अधिक वर्षाचा झालो, मी 80-85 वर्षाचा झालो, माझ्या इच्छा संपल्या असं होत नाहीत बरं का. इच्छेना कशाची ताकदीची गरज नसते, शारीरिक ताकदीची गरज नसते. त्याला कोणच लागत नाही. त्याला नातलग लागत नाहीत, कोण लागत नाही. मरणासन्न अवस्थेमध्ये जिथं हालचाली सगळ्या थांबलेल्या असतात तिथं पण इच्छा प्रबळ असते. म्हणजे इच्छा मरतच नाही. त्यामुळे दोन शक्ती आहेत, एक इच्छाशक्ती, एक प्राणशक्ती. शास्त्र आपल्याला म्हणतं प्राणशक्ती ही काळानुसार संपणार आहे. त्याचा काळात नाशवंत असल्यामुळं त्याची काळानुसार शक्ती संपणार आहे. पण इच्छाशक्ती संपवणं ह्यासाठी प्रयत्न लागतात. इच्छाशक्ती संपवासाठी प्रयत्न लागतात. ही काळाची शक्ती, प्राणशक्ती जी आहे, काळाच्या प्रभावाखाली येणारी, याला संपवायला काळच संपवतो. त्याला मी संपवायला कशाला पाहिजे आहे. पण बऱ्याच जणांचं प्राणशक्ती संपते आणि इच्छाशक्ती शिल्लक राहते. काहींची इच्छाशक्ती संपते आणि प्राणशक्ती शिल्लक राहते. ज्यांची प्राणशक्ती संपली आणि इच्छाशक्ती राहिलेली असते, ती जेव्हा जातात तेव्हा त्याला मृत्यू म्हणतात. त्यांचा मृत्यू झाला म्हणतात. तो गेला, मेला, जीव गेला असं म्हणतात. काय असताना? ज्याची प्राणशक्ती संपली आणि इच्छाशक्ती शिल्लक आहे. दुसरे बघा, ज्यांनी प्रयत्नपूर्वक इच्छाशक्ती संपवली, इच्छाशक्ती कमकुवत केली, पण प्राणशक्ती त्यांची शिल्लक असू शकते, अजून ते जायचीच आहेत. पण खऱ्या अर्थानं त्यांचा जीव नाहीसा झालेला असतो. मात्र खऱ्या अर्थानं त्यांचा जीवपणा गेलेलाच असतो. कारण इच्छाशक्ती काही शिल्लक राहिलेली नसते. अशी इच्छाशक्ती गेलेली आहे आणि प्राणशक्ती शिल्लक आहे. अजून जीवनमान सुरू आहे, आयुष्य आहे, शरीर व्यवस्थित आहे. त्याला जीवनमुक्ती म्हणतात. एक आहे मृत्यू, दुसरी आहे जीवनमुक्ती. म्हणून आपण विचार करावा की इच्छाशक्ती संपवण्यासाठी प्रयत्न करणं ही साधना आहे. मोक्ष एकटाच आहे. मोक्ष आहे इच्छा संपल्याच्या पुढच्या पायरीवर. इच्छा संपली, इच्छा शून्य झाली की आपण आनंदी झालो. इच्छाशक्ती प्रबळ झाली तर आपण दुःखी झालो. प्राणशक्ती असो नाहीतर नसो, इच्छाशक्तीमुळंच मोक्ष अडतो. स्वर्ग सुखाची इच्छा माऊली म्हणतात मला अडकून गुंतवून ठेवते. म्हणून ही लोक कसा तरी मृत्यूलोक तरून गेले, पण स्वर्ग सुखाची इच्छा शिल्लक राहिल्यामुळं यांचा मोक्ष राखून ठेवण्यात आला. काहींचं चान्स ठेवत नाहीत काय? तुमचा निकाल राखून ठेवण्यात येत आहे. का राखून ठेवायचा? अजून त्यामध्ये काही काय आहेत, ही क्युरी आहेत, त्या क्युरी दुरुस्ती व्हायच्या आहेत.
कारण तुमची अजून स्वर्ग लोकाची इच्छा आहे. मग तिकडं आहे तर जावा, स्वर्ग लोकामध्ये जावा आणि तिथं जाऊन जावा. तिथं काय आहे, तिथं समजा आपण घोंगड्यावर झोपत असो तर तिथं गादीवर झोपायचं आहे. मुळात काय तगमग कमी झाली काय कमी होत नाही. त्यामुळे यज्ञयागानं मोक्ष मिळत नाही, स्वर्ग मिळू शकतो. माऊली जरी म्हणतात ना, हरिपाठामध्ये तुकडा आहे, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. वायाचाच दंभ येतो, वायाचीच उपाधी पाठीमागे लागते. मला याज्ञिक म्हणतात, मला अग्निहोत्री म्हणतात, मला तपस्वी म्हणतात, बघा मला दानशूर म्हणतात. कशामुळं? यज्ञ याग केल्यामुळं, मी दान तप केल्यामुळं मी तपस्वी झालो, दानशूर झालो किंवा याज्ञिक झालो. मी मोक्षार्थी बनलो नाही. कारण योग याग विधी येणे नोहे सिद्धी. सिद्धी शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. त्या सिद्ध्या नव्हे बरं का, अरिमा गरिमा, ती त्या सिद्ध्या वेगळ्या आहेत. अष्टमहासिद्धी ही सिद्धी आहे, ही मोक्षसिद्धी आहे. आणि ही मोक्षसिद्धी प्राप्त होत नाही, येणे नोहे सिद्धी, यामुळं वायाची उपाधी प्राप्त होते, दंभ निर्माण होतो, धर्म पाळल्यासारखा होईल. पण धर्माची कुवत कुठंपर्यंत नेण्याची आहे? ज्यानं धर्म पाळला, नीतिपत्ता पाळला, जगात सज्जन म्हणून वावरला, त्याला सात्विकता येते आणि तो फक्त स्वर्गसुखाचाच अधिकारी होतो. म्हणून माऊली म्हणतात, हे सर्वातील सगळे दिव्य भोग आहेत, हे किती दिव्य असले तरी जन्म वाचवत नाहीत. म्हणून माऊलींची एक फार सुंदर उभी आहे, आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलेली उभी आहे बघा. संसारी जन्मीजे यज्ञादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे निरंतर. काय करावं म्हणतात माऊली? संसारी जन्मावं आणि यज्ञादी कर्म कीजे, यज्ञादीची कर्म कसतात, दान धर्म तप ती करावी आणि मग स्वर्ग सुख भोगीजे निरंतर. येथे हे वाचुनी काही आणि सर्वता सुख नाही, ऐशे अर्जुना बोलती पाहे दुर्बुद्धी ते. खरी दुर्बुद्धी कोण? की ह्याच्यापेक्षा मोठं सुखच नाही स्वर्ग सुखापेक्षा, असे म्हणणारे. येत ये वाचुनी काही आणि सर्वता सुख नाही. दुसऱ्या अध्यायातली उभी आहे बरं का, आपण याच्यावर चिंतन केलेलं आहे. 246-47 नंबरची उभी आहे, अजूनही बघू शकता आपण पाठीमागे जाऊन. आणि सर्वता सुख नाही, दुसरं काही सुखच नाही. ऐशे अर्जुना बोलती पायी दुर्बुद्धी ते. असं जे कोण बोलत असतील ना, स्वर्ग सुख श्रेष्ठ आहे, स्वर्ग सुख श्रेष्ठ आहे, तर ते सुद्धा विषय सुखामध्येच आहे. फक्त त्याची सुखाची जी स्तर आहे तो स्तर वाढला, वरच्या सुखाची इच्छा केली, या पलीकडे काही केलेलं नाही. झोपडीमध्ये एखाद्या माणसाला झोपण्याचं जे सुख मिळतं तेच सुख तिथं मिळतं. कदाचित तिथं वर्णन आहे की दुर्बुद्धी का म्हणलेलं आहे, तिथं सुद्धा असूया आहे, स्पर्धा आहे, द्वेष मत्सर करतात देव एकामेकांची. यक्ष गंधर्व किन्नर हे जे किंवा जे आणखीन जे सगळे देवदेवता आहेत ना, इंद्रादी देव, हे एकमेकाचा द्वेष करतात. त्यांच्याही त्या कामे इच्छा संपलेल्या नाहीत. त्यांनाही वाटतं माझ्यापेक्षा वरचढ कोण होऊ नये, मग आम्ही मृत्यूलोकामध्ये ठीकच आहे ना. मृत्यूलोकामध्ये सुद्धा तेच चालू आहे. पण खरा तोटा दोन्ही लोकातला आहे. स्वर्गलोक आणि मृत्यूलोकातलं कसं आहे, स्वर्गलोक हा मृत्यूलोकापेक्षा कनिष्ठ समजायला पाहिजे वास्तविक. का? चिंतनाचा भाग आहे. काय शास्त्र काय म्हणते तो भाग वेगळा असेल. स्वर्गसुखाला वरचा दर्जा दिलेला आहे. पण स्वर्गसुखामध्ये मोक्षाची इच्छा होतच नाही, किंवा मोक्षाची इच्छा जरी झाली नाही तरी मोक्ष मिळत नाही. का? तर त्याला मनुष्य जन्मच घ्यावा लागतो. त्याशिवाय देवदेवतेंच्या शरीरामध्ये भोगच भोगता येतात. त्या भोग योनी आहेत. त्या भोग संपल्यानंतर येतात त्या कर्मयोनी नाहीत. आणि कर्म करायचं असेल तर मृत्यूलोकामध्ये यावं लागतो. नरकातले जे प्राणी आहेत तेही भोग योनीच आहेत, आणि स्वर्गातले जे आहेत देवदेवता तेही भोग योनीच आहेत. एकमेकाचे भोग जरा कमी जास्त. हा म्हणतोय मी जरासं अशा मोठ्या उंच बंगल्यामध्ये राहतो आणि तो झोपडीमध्ये असतो, एवढाच फरक आहे. दोघांच्या जगण्यात काय फरक नाही. दोघांनाही मोक्ष नाही. नरकात ही मोक्षाची व्यवस्था नाही, स्वर्गात ही मोक्षाची व्यवस्था नाही. म्हणून आपल्यापुरतं आपण हे चिंतन करूया की मृत्यूलोक बरा, मग त्याच्यापेक्षा
स्वर्ग सुखाची इच्छा करण्यापेक्षा. म्हणून इथं म्हणलेलं आहे स्वर्गात सुद्धा स्पर्धा आहे, असूया आहे. सुखाचा तिथं पण नाश आहे, तिथं सुद्धा पुण्य संपतंच. पुण्य कुठं संपत नाही सांगा, पुण्य संपतंच. तिथंही पुण्य असते, ते घेऊन आपण संपवलं होतं ना. काय मृत्यू लोके विशंत म्हणतात हां. स्वर्गातलं जे पुण्य संपलं ना, क्षिणे मृत्यू लोके शब्द वापरलेला आहे. ते मृत्यू लोकामध्येच येतात. का तर त्याला दुसरी गतीच नाही ना. कुठं जाणार? पुण्याला क्षय आहे. आणि ज्यावेळी पाप आहे, ज्यावेळी पुण्य आहे, त्यावेळी मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून पुनरावृत्ती काय चुकत नाही. त्यामुळे यज्ञयागानं माया तरून जात नाही, ही माऊलींची उभी आहे. एकी यजन क्रियेचे पेटी बांधुनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले. ते स्वर्ग सुखामध्ये गुंतून राहिले, म्हणजे कुठंतरी आकर्षणामध्येच गुंतात. आणि ज्या ज्या ठिकाणी आकर्षण आहे त्या त्या ठिकाणी माया आहे. मायेचं लक्षणच आहे जे मला आकर्षित करतं. मग ते चांगलं वाईट काही असू दे, जे माझे विचार माझ्या मनातून जात नाहीत, ते कुठले चांगले असू देत नाही तर वाईट असू देत, ते 3 गुणातून मायेच्या द्वारे प्रकृतीच्या द्वारेच येत असतात. आणि ज्यावेळी हे चांगले आणि वाईट संपून जातं ना, त्यावेळी काही शिल्लक राहत नाही. चांगलं सुद्धा माझ्या त्रासालाच कारणीभूत असतं. मी ज्यावेळी प्रेमानं संसारामध्ये माझ्या नातलगामध्ये गुंतो, नातलग मला गोडच वाटतात ना, पण ते अंती दुःखालाच कारणीभूत आहेत. म्हणजे चांगलं सुद्धा जे आहे, चांगल्याचं आकर्षण सुद्धा दुःखालाच कारण आहे. आणि वाईटाचं तरी आहेच. आपणच म्हणतोय की हे वाईट माणसं आहेत, तर त्यांचा त्रास आहेच. म्हणजे सगळ्याच गोष्टी ह्या माझ्या दुःखाला कारणीभूत आहे. चांगलं वाईट पुण्य पाप याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे तरच. म्हणून सुरुवातीला तरी पुण्याची करावी, पुण्याची व्यवस्था करावी, आणि नंतर पुण्यसुद्धा संपून जावी. इथं एकी यजन क्रियेची पेटी बांधुनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले. पुढची ओवी 90 नंबर. एकी मोक्षी लागावयाची आशा, केला कर्म बाह्यांचा भरवसा, पण ते पडले वरसा विधी निषेधांच्या. आता दुसरा एक मोठा अडथळा आणि माऊली सांगायला लागेल बघा. हे अडथळे साधना करताना आपण लक्षात ठेवले पाहिजेत बरं का. खरंच मोक्ष प्राप्त करायचं आहे त्यांच्यासाठी माऊली मायेचं वर्णन करावं लागेल. अगदी पारायणच ज्ञानेश्वरीची भक्त करायची असतील ना, त्यांच्यासाठी मायेचं वर्णन नाही. कारण पारायण परत परत मायेतच गुंतवून टाकण्याची शक्यता आहे. किती पारायण केली ते जगाला सांगावंसं वाटते ना, हा मायेचाच प्रभाव आहे. आणि त्यामुळं इथं विधी निषेधाच्या वळस्याला म्हणजे वळणावर ते अडकून पडतात. कोण? कित्येकानी मोक्षाच्या पैलतीला लागण्याच्या आशेने, त्यांना मोक्ष पाहिजे होता बरं का, मुमुक्ष आहेत ते. आणि त्या मुमुक्षाची सुद्धा अवस्था कशी होती ते सांगायला लागले. हे मुमुक्षत्व आहे पैलतीला लागण्याच्या आशेनं वेद प्रतिपादित कर्मरूपी जे आहेत त्याच्या सामर्थ्यावर, त्याच्या भरवशावर, कर्म बाह्यांचा भरवसा, कर्माचे बाहू, बाह्य म्हणजे हात, त्या कर्माच्या हातानं त्याच्या भरवशावर पुढं जाण्याचा प्रयत्न केला. कुठले कर्माचे हात? वेदांचे, म्हणजे शास्त्राचा वेद प्रतिपादित कर्म जे आहे ती कर्म केली. मला वेदांनी सांगितले मी कर्म करणार आहे आणि मला मोक्ष पाहिजे असे म्हणणारे त्यांचं वर्णन आहे बघा. आता वास्तविक वेदांताचा मुख्य संदेश आहे की वस्तू सिद्धी विचारणं न कर्म कोटिबी. म्हणजे म्हणलेलं आहे कितीही कर्म केली तरी कर्मानं मोक्ष प्राप्त होत नाही. त्यासाठी कर्म निष्कामच व्हायला पाहिजेत. आता इथे विधी निषेध जर चालू असेल ना, हे करायचं नाही, हे पाप आहे, लोक मला काय म्हणतील म्हणून निषेध. आणि विधी म्हणजे काय? लोकांनी मला चांगलं म्हणावं, माझी कीर्ती वाढावी, मला काहीतरी मिळावं, मला पुण्याची प्राप्ती व्हावी, हे विधीची कर्म करायची. म्हणजे विधी म्हणजे चांगली कर्म करायची. आणि ही विधी कदाचित समाजाला, लोक अपवादाला घाबरून सुद्धा करतात. लोक निषेध पाहतात, तो लोक काय म्हणतील म्हणून हे निषिद्ध आहे. मी अगदी रस्त्यावर दारू पिणार नाही, हा निषेध. विधी कुठला आहे? त्याचा विधी कुठला माहिती आहे काय? दारू प्यायचा विधी. घरात गुपचूप पिणे हा विधी.
काय विचित्र आहे संकल्पना सगळी. आणि ह्या संकल्पनेमध्ये अडकणाऱ्या जीवांची अवस्था माऊली आता सांगायला लागलेली आहे. मी गुपचूप केलतो ते पुण्य, गुपचूप केलेलं पाप हे पुण्य मी म्हणतोय म्हणून ना, आणि उघड केलेलं जे पाप असतं ते खरं पाप आहे. ह्या असा हा जो आहे या विधिनिषेधाच्या कचाट्यात नंतर तो सापडतो. म्हणून वर्णन केलेलं आहे, कर्माच्या भावावर विश्वास ठेवून तो मोक्ष किनारा जो आहे तो गाठण्यासाठी तो पोहत गेलेला आहे. त्याला मुमुक्ष म्हणतात. मुमुक्ष म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा. आणि मुमुक्षत्व हे एक साधन आहे. आपल्याला जे विवेक, वैराग्य, समाधी, सुतक आणि मुमुक्षत्व ही 4 साधनं जी सांगितलेली आहेत शास्त्रानं, त्यातलं मुमुक्षत्व हे चांगलं साधन आहे. ह्या माणूस जो बोललेला इथं वर्णन केलं ना, तो स्वर्गसुखाच्या इच्छेपेक्षा मोक्षाची इच्छा करणार आहे. फार सुंदर आहे. पण पद्धत चुकीची आहे ना. मी जो करायला लागलोय ना, ती मी इच्छा केली, पण मार्ग चुकीचा आहे ना, हा मुद्दा त्यातला आहे. खूप इच्छा आहे, मला जायचं आहे, पंढरपूरला जायची माझी इच्छा आहे, पण मी पुण्याच्याच दिशेनं प्रवासाला निघलो असेल तर इच्छा नुसती असून का उपयोग आहे का? मुमुक्षत्व नुसतं कोरडं मुमुक्षत्व का उपयोगाचं? कोणत्या दृष्टीनं मुमुक्षत्व आहे? तर इथं म्हणतात मोक्षाची इच्छा आहे. अरे पण वापरलेल्या पद्धती कुठली आहे? तिकडं जायची जी पद्धत आहे ती पद्धत चुकली असण्याची शक्यता आहे. आणि पद्धत चुकली ना की सगळी इच्छेचा काय उपयोग होत नाही, इच्छा जरी चांगली असली तरी. म्हणून इथं म्हणलेलं आहे, स्वर्ग मोक्षाला जाण्याचा, मोक्षाचा किनारा गाठण्यासाठी काही पोहत जातात आणि विधी आणि निषेधाच्या वळणावर अडकून पडतात. मी चांगलं केलं असेल का वाईट केलं असेल, मी बोललेलं दुसऱ्याला म्हणायला लागलं असेल काही नाही लागलं असेल, मी बोललेलं शास्त्रात बसते काही नाही, मी खातोय ते बरोबर आहे की नाही, मी जे वागतोय ते बरोबर आहे की नाही, मी लग्न करावं काय नको करावं, लग्न केलं हे विधी आहे काय निषेध आहे, संन्यास हा विधी आहे काय निषेध आहे, ह्या विचारामध्ये त्याचं आयुष्य संपून जातं. आणि खरा जो आहे ना गोष्ट ती बाजूला पडते. कोणतं कर्म करावं, कोणतं करू नये, पुण्य कोणतं, पाप कोणतं, यामध्येच अडकून जातात. कधी कधी केलेलं पुण्य, केलेलं सत्कर्म हे पापकर्म ठरण्याची शक्यता असते. कधी कधी केलेली अहिंसा ही हिंसेमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता असते. म्हणजे मी दारू पित नाही पण पाणी पितो, पाणी पितो पण पाण्यामध्ये सुद्धा बरेचसे जंतू मरतात, म्हणजे मी इनडायरेक्टली हिंसाच करतो असा त्याचा अर्थ आहे. दारू पिणं ही फार मोठी हिंसा समजूया आपण. मद्यप्राशन करणं हिंसा आहे, पण पाणी पिणं पण हिंसाच ठरते ना. कधी कधी पुण्य करायच्या नादामध्ये पापच होण्याची शक्यता असते. बरेच वेळा असं होतं, आपण चांगलं करायला जातो पण होतंय वाईटच मात्र. किती वेळा असं झालं. मुलांना जन्म दिला तो का चांगल्यासाठीच ना, चांगल्यासाठीच जन्म दिला की नाही. एका जीवाला आपण दुनिया दाखवली, त्याला जन्माला घालून त्याला सृष्टीचा अनुभव आणून दिला. हे नदी, नाले, तलाव, इथलं सगळा सूर्य, हे चंद्र, तारे कुणी दाखवले? त्या जीवाला त्या आईबाबानं दाखवलेले असतात. आता यात त्याच्यावर केवढं मोठं उपकार आहेत त्या आईबाबाचं. परंतु परत तेच दुःखाला जर कारणीभूत ठरत असेल तर मी चांगल्यासाठी केलेलं वाईटच घडलं ना. मग वाईट जर घडत असेल तर कुठलं वाईट आणि कुठलं चांगलं, कुठला विधी आणि कुठला निषेध काय कळतच नाही माऊली म्हणतात त्यांना. आणि त्यामुळं विधी निषेधाच्या कचाट्यात आणि वळणावर परत गिरक्या घ्यायला सुरुवात होते. कोणतं कर्म करावे आणि कुठलं टाळावं, कुठले विधी आहेत, कोण पुण्य आहे, कोण पाप आहे. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम म्हणलेलंच आहे ना. आचार्य आपल्या आत्मशतकामध्ये बोलतात बघा, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न काय म्हणलेलं, न भोजन न भोजनम मन भोगता. वर्णन पुढे केलेलं आहे, पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम आहे पुढं. तो आता विसरलो मी. पण पुण्य पाप ही माझं स्वरूप नाही. न पुण्यम मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सौख्य नाही, मी दुःख नाही. मी न मंत्रो न तीर्थान वेदान यज्ञा अहम भोजनम नव्य भोजम न भोगता. मी भोगता नाही, मी भोजन नाही, मी मंत्र नाही, मी विधी नाही, मी निषेधही नाही. मला निषेध लागू पडत नाहीत, मला विधी लागू पडत नाहीत, मी कुठला मंत्र नाही आहे, त्यामुळं माझा मंत्राचा संबंध नाही. किती सुंदर उच्च कोटीचा परमार्थ आचार्यांनी त्या आत्मषटकामध्ये सांगितलेला आहे. तर त्यातला मी पुण्य नाही, मी पाप नाही या शास्त्राच्या ते काय करतात मात्र हे लोक जे आहेत
की विधिशास्त्राच्या कचाट्यात सापडतात आणि शास्त्राच्या निर्णयाच्या भोवऱ्यात ते अडकलेले असतात. त्यामुळं विधी पाळल्यामुळं, पुण्यकर्म केल्यामुळं कदाचित अहंकार निर्माण होऊ शकतो, दांभिकपणा येऊ शकतो. दांभिक म्हणजे नसलेल्या गोष्टी दाखवत राहायच्या. मनामध्ये पापाचेच विचार आहेत, पण हातापायानं मात्र पुण्य करायचे. देवळात जायचं पण पापाचंच चिंतन करायचं. मग त्याच्यापेक्षा घरात बसलेला बरा ना. आणि घरात बसलेला आहे आणि जो पुण्याचं चिंतन करतो तो मोठा आहे की नाही. ह्यानं देवळात जाऊन मिळवलं का, तर फक्त विधी पाळले, लोकांच्या पुढं दाखवलं आणि म्हटला की मी मंदिरात येणारा रोजचा मोठा साधक आहे, मी कधी चुकवत नाही, मी बरोबर 8 वाजता आरतीला हजर असतो. चांगलं आहे रे बाबा, हे सगळ्यांना सांगण्यासाठी चांगलं आहे. हे दांभिकपणा आहे. ह्या दांभिकपणातून, या विधीच्या अहंकारातून आपण बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे कदाचित पाप करणाऱ्या माणसांचा अहंकार फार कमी असतो, कारण त्यांना माहीत आहे आपण पापी आहोत. पण पुण्य करणाऱ्यांचा अहंकार अगदी वरच्या थराला चढायला जातो, कारण त्यांनी पुण्य केलेलं असतं ना. वर्णनच आहे, नवल अहंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानापाठी म्हणजे पापी लोकांच्या नादाला तो लागत नाही अहंकार. पण सज्ञानाचे म्हणजे पुण्य करण्याच्या नाद आहेत, असे विधीच्या पाठीमागे लागलेले आहेत, त्यांना कदाचित शब्द मी मुद्दाम जपून वापरतो, कारण सगळ्यांचीच काय अशी अवस्था नसते. सगळेजण विधी पाळतात ते मोक्षासाठी असतील आणि ते निष्काम असतील. हा मुद्दा तरी आहेच. पण खरा दांभिकपणा, खरा अहंकार, खरा जो मद आणि अभिमान जो येतो, हा पुण्यप्राप्तीचा असतो. त्यामुळे श्रीमंतीचा अभिमान का, पैसे जास्त आहेत म्हणून. ज्याच्याकडे पैसेच नाही त्याला अभिमान कसला असणार आहे. जो पापीच आहे तो उलट नम्र असतो. आणि कदाचित बरेच वेळा, आता 9वा अध्यायात आपण बघणार आहोत, हा पापी दुराचारीच मला प्रिय आहे असं स्वतः भगवंत मुखानं बोललेले आहेत. का, असा तो नाटकं करत नाही ना, देवाच्या पुढे सुद्धा गुरमीत असतो असा पुण्यवान. काय करायचं तुझं राखलं रे बाबा, आणि माझ्या पोराचा ॲक्सिडेंट घडवलास किंवा माझ्या पोराचा अपमृत्यू घडला, माझ्यावर संकट येतात, तुझं काय करायचं राखलं. केवढा हा अहंकार आहे देवापुढे सांगा बघू. का, केलेल्याचा अहंकार आहे. पण जो केलेलंच नाही म्हणतोय, देवा आयुष्यभर माझ्याकडून तुझी काही सेवा घडली नाही, मी काही करू शकलो नाही, मी पापी आहे, मी कमी जातीमध्ये जन्मालेलो आहे, त्यामुळे मला या शास्त्राचं आणि विधीचं ज्ञान नाही. मी जे काय करतो हे तुझ्यावरल्या प्रेमामुळं, पण तुझ्यावरल्या प्रेमात माझं काही कमतरता झाली नाही बरं काय. मी तुला काय अर्पण करू शकलो नाही, कारण मी पापी आहे. हे पापी लोकांचं बोलणं जे आहे, हे पापी लोकांचं बोलणं निश्चितपणाने नम्रतेचं असतं. त्यामुळे अहंकार म्हणजे काय पाप करावं याचं समर्थन नाही बरं काय. निषेधात राहावं, निषिद्ध कर्मच करावी असा अर्थ नाही बरं काय. पण विधी वागून, विधीनं कर्म केल्यामुळं, विधियुक्त कर्म केल्यामुळं जर अहंकार येत असेल, तर तो अहंकार मोक्षाच्या मार्गामध्ये अडथळा बनतो. खरी मुद्दा तो आहे. मी पुण्यकर्म करणारा आहे, मी सगळी पुण्यकर्म करतो आणि त्यापूर्वी म्हणून निषेध आहे. विधी म्हणजे काय, विधी पाळायचा आणि अहंकार निर्माण होऊ शकतो. आणि निषेध भीतीपोटी किंवा सामाजिक आपल्या कीर्तीला तडा जाऊ नये म्हणून या उद्देशानं निषेध पाळले जातात. आणि हे बाब जवळ 90% आपल्याला समाजामध्ये दिसून येते. गुप्त चोर आहेत ना, जे हातापायानं चोरी करत नाहीत, पण चोरीची इच्छा सतत करत असतात. ते स्वतः जाऊन कुणाला ठार मारायला जात नाहीत, पण रोज मारतात मनातल्या मनात आपल्या शत्रूंना. त्यांचा अनेक वेळा दिवसातून त्यांचा गळा पकडतात, त्यांना ठार मारायला जातात. हे मनातल्या मनात चाललेलं असतं. मनातल्या मनात अनेक दिवसभरामध्ये बलात्कार होतात. हे बलात्कार पोलीस स्टेशनला नोंदवले जात नाहीत, परंतु याची नोंद घेणारं एक सिस्टम आहे की जी निसर्गाची आहे, जी ईश्वराने बैठक व्यवस्था तयार केलेली आहे, ती त्याचं नोंद घेते. ही नोंद आपण बघायला लक्षात घेत नाही. आपण जगाच्या दृष्टीनं शहाणे झालो हो, देवाच्या आणि संतांच्या दृष्टीनं शहाणे आहोत का, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जगाला दाखवण्यासाठी मी निषिद्ध पाळला आणि जगाच्यामध्ये मानमान्यता मिळण्यासाठी मी विधीनं चाललो, पण त्याच्या पलीकडे तुला जाता आलं काय. आणि ही वळणच आहे की जी तुला फसवायला चालू आहे. त्यामुळे विधी निषेध तू पाळ पहिल्या टप्प्यामध्ये, पण त्याचं काय करू नकोस, मोठं डिंडिमा वाजवू नकोस.
त्यामुळं दांभिकपणा येतो. त्यामुळे मोक्ष हे ध्येय असलं तर निष्काम कर्म हे शुद्ध पुण्य असतं. म्हणून शुद्ध पुण्याचाच विचार केला पाहिजे. आणि शुद्ध पुण्य कोणतं? जे भगवंताकडे घेऊन जाणार आहे, सतत भगवंताच्या अनुसंधानामध्ये ठेवणारं पुण्य आहे. जे मला अहंकार वाढवतं ते पुण्य नव्हे, आणि जे मला खाली घालतं तेही पाप मला नको आहे. तर या पापातून आणि पुण्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. पण माऊली तरी म्हणतात, पडिले वळसा विधिनिषेधांच्या वळशाला ते जाऊन पडले, म्हणजे तिथं अडकून बसले. म्हणजे कर्ममार्ग हा फार सूक्ष्म आहे, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आपण खूप याच्यावर चर्चा केली आहे बरं काय, 3ऱ्या अध्यायामध्ये. कर्मयोग काही फार सूक्ष्म आहे. गहना कर्मणो गती. आपण श्लोकच बघितलेला आहे, कर्माची गती गहन आहे. कारण कुठल्याला लेबल लावायचं हे पुण्य आहे म्हणून, कशाला पाप म्हणायचं? आता हे सगळं हिंसा करणं आणि रक्तपात करणं, पशुची हिंसा करणं पाप आहे. पण सज्जन कसाई जो आहे तो अशा हिंसा ते करूनच मग मोक्ष प्राप्त करून घेतला ना त्यानं. असे बरेचसे लोक आहेत की ज्याने कुठलंच काही पाप केलेलं नसतं. अशी हिंसा दिसण्यासारखी, दृष्टिक्षेपात येण्यासारखी हिंसा नसते, पण आतल्या आत हिंसा चालूच असते ना. तर ते विचार केलेला आहे. म्हणून अकर्म विकर्म यामध्ये फार सूक्ष्मता आहे. आपण मागच्या वेळा बघितलेलं आहे. त्याचे विधिनिषेध पाहताना एक प्रकारची कृत्रिमता येते. मी विष्णू सहस्त्रनामाचा आज पाठ केला नाही, मला पाप लागणार. आता केवढं मोठं पाप माझ्या डोक्यावर येतंय. हे दडपणाखाली केलेला परमार्थ आहे, हा पापातच टाकेल ना. आणि मोकळेपणानं केलेलं असतं ते पुण्य आहे. देवा तुझा माझा सारखा सतत सुखाचा व्यवहार चालू असतो. त्यामुळं मी काय स्तोत्राच्या आधारे आणि ग्रंथाच्या आधारे तुला जुळलेलं नाही. तुझी आणि माझी नाळच एक आहे. तुझ्यातून मी जन्म पावलो. तुझ्या नाळेचे कट तुटलं म्हणजे कुठल्या तरी त्या ह्यानी या सगळ्या निसर्गातल्या सिस्टमनं माझी नाळ कापली आहे तुझ्याशी. मूळचीच नाळ तुझ्याशीच आहे. असा जेव्हा अनुसंधान टिकून राहतं त्यावेळी तो भक्त विधिनिषेधाच्या पलीकडे जातो. म्हणजे जो विधी असतो ते कर्म ते देश काल परत्वानं निषिद्ध होऊ शकतं. एखादी गोष्ट आहे, मला इथं मी राहतो महाराष्ट्रामध्ये, मला रोज स्नान करूनच देवाच्या पूजेला बसावं लागतं ना. पण मी हिमालयामध्ये राहत असेल तर देवाच्या स्नानासाठी जर मी रोज आंघोळ करायला लागलो, मरून जाईन ना मी. मग तिथला विधी तिथला निषेध असू शकतो, तिथला निषेध इथला विधी असू शकतो. मग कशाला विधी म्हणायचं आणि कशाला निषेध म्हणायचं? ह्या विधी निषेधाच्या वळणावर अडकून बसू नका, माऊलीनं सांगायचं. मोक्षाची इच्छा करताय ना, सरळ मोक्षाचीच, देवाचं चिंतन, देवाचंच ध्येय, दुसरं काही नाही. म्हणून विधी निषेधा विळखा फार मोठा असतो. त्यामुळंच माया नदी अत्यंत दुस्तर होते, अधिक कठीण होते. त्याचं कारण हे आहे. म्हणून या 2 उभ्यामधून आपल्याला हे वर्णन केले बघा. पुण्यकर्म करणाऱ्यांच्या ह्या 2 उभ्या सांगितलेल्या आहेत बघा. जे पुण्यकर्म करतात ना त्यांचं एकी यजन क्रियेचे पेटी बांधुनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकुनी ठेले, एकी मोक्षी लागावयाची आशा, तेला केला कर्म बाह्यांचा भरवसा, परी ते पडले वळसा विधिनिषेधाच्या. फार सुंदर वर्णन माऊलीने केलेलं आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.